मुंबईकरांनो सावधान, येत्या 15 तारखेला तुम्ही मतदान करणार आहात, पण तुमचं मत मोजलं जात असताना जर ईव्हीएम मशीनच बंद पडलं तर, किंवा मतमोजणीच्या वेळी ईव्हीएमचा डिस्प्लेच गायब झाला तर तुमचं मत वाया जाणार का, की पुन्हा मतदान होणार? याच भीतीवर आता निवडणूक आयोगानं एक रामबाण उपाय शोधलाय. त्याचं नाव आहे पाडू, म्हणजे PADU यंत्र. काय आहे हे यंत्र आणि राज ठाकरेंनी यावर नेमका काय आक्षेप घेतलाय पाहूयात आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. निवडणूक आयोगाने यंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 140 PADU म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट तैनात केली आहेत. हे मशीन म्हणजे मतमोजणीच्या दिवसाचा लाईव्ह सेव्हर आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मशीन एक प्रकारचा बॅकअप प्रिंटर आहे. मतमोजणी सुरू असताना जर कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर हे PADU यंत्र त्याला जोडून आत साठवलेला निकाल थेट कागदावर प्रिंट केला जाईल. म्हणजेच तांत्रिक बिघाड झाला तरी तुमचं मत सुरक्षित राहणार आणि निकालही अचूक लागणार. पण मतदारांनो, एक गोष्ट नीट समजून घ्या, हे मशीन तुम्हाला मतदान केंद्रावर दिसणार नाही. त्यामुळे तिथे जाऊन पाडू मशीन कुठे आहे असं विचारू नका. हे यंत्र फक्त मतमोजणी केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली असेल. हे VVPAT सारखं नसतं. हे फक्त निकालाची प्रिंट काढण्यासाठी वापरलं जाणारं प्रशासकीय साधन आहे. मशीन तर आलं, पण वादही सोबत घेऊन आलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट सवाल विचारलाय की हे मशीन नक्की काय आहे. राजकीय पक्षांना विश्वासात न घेता हे मशीन का आणलं गेलं? या मशीनमध्ये काही मालवेअर तर नाही ना, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. पण प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की हे मशीन भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BEL यांनी बनवलं असून ते कोणत्याही इंटरनेटला जोडलेलं नसतं. त्यामुळे हॅकिंगचा धोका नाहीये. थोडक्यात सांगायचं तर PADU हे यंत्र पारदर्शकता वाढवण्यासाठी आणलं गेलं आहे, जेणेकरून तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणी थांबू नये. पण यावरचा राजकीय संशय कधी दूर होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. लोकशाहीचा हा उत्सव पारदर्शक व्हावा हीच प्रत्येक मुंबईकरांची अपेक्षा आहे.